अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपले। अहिल्यानगर शहरातून वाहणाऱ्या सीना नदीला पूर आलाय। नगर कल्याण महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। 1996 नंतर पहिल्यांदाच शहरातील नेप्ती चौकात पाणी शिरले। अहिल्यानगरच्या सीना नदीच्या शेजारील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे। अहिल्यानगर शहरात सखल भागात पाणी साचल्यामुळे अनेक दुकाने पाण्याखाली गेल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळते। त्याचबरोबर सध्या महापालिकेचे बचाव पथक दाखल झाले। बचाव पथकामार्फत पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू टीम गेलेली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी। आठवड्याभराच्या मुसळधार पावसानंतर 2 दिवस विश्रांती दिल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। या मुसळधार पावसामुळे जे आहे नदी नाले दुथडी भरून वाहत आहे। तालुक्या जिल्ह्यामधील कर्जत असेल, जामखेड असेल, पाथर्डी, शेवगाव यांसह मराठवाडा विदर्भामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे। 2 दिवस पावसाचा जे आहे रेड अलर्ट दिलेला आहे। आपण सध्या अहिल्यानगर शहरामध्ये आहोत। अहिल्यानगर शहरामध्ये देखील आता सीना नदी जी आहे ती आता दुथडी भरून वाहत आहे। सीना नदीला कधी नव्हे ते सीना नदीचं पात्र सोडून जे पाणी आहे ते आता शहरामध्ये शिरलेलं आहे। आपण सध्या पाहू शकतो की कशा पद्धतीने सीना नदीचं पाणी जे आहे ते पूर्णपणे शहरामध्ये शिरलेलं आहे। अनेक घरांमध्ये जे पुराचं पाणी आहे ते शिरलेलं आहे। अनेक दुकानं जे आहेत ते पुराच्या पाण्यामध्ये गेलेले आहेत। त्याचबरोबर आपण पाहू शकतो सध्या आता या नदीचं पाणी जे आहे ते काल रात्री जे पाऊस सुरू झालेला होता तब्बल 16 ते 17 तास मुसळधार पाऊस सुरू होता। त्यामुळे जे आहे पाणी नगर शहरामध्ये शिरलेलं आहे। नगर शहरातील अनेक सखल जे भाग आहेत ते पाण्याखाली गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या नागरिक हे पाणी पाहण्यासाठी गर्दी करत आहेत। आपण सध्या पाहू शकतो की कशा पद्धतीने नागरिक जे आहेत इथे पाणी जे आलेलं आहे हे पाहण्यासाठी गर्दी करत आहेत। सध्या या पाण्याची रेस्क्यू टीम दाखल झालेली आहे महानगरपालिकेची। त्याचबरोबर ज्या घरांमध्ये नागरिक अडकलेले आहेत त्या नागरिकांना सोडवण्याची त्यांची सुटका करण्यासाठी देखील आता रेस्क्यू टीम जी आहे ती मदत करत आहे। त्याचबरोबर लोकप्रतिनिधी असतील स्थानिक ते देखील जे आहेत मदतीसाठी धावलेले आहेत। आपण पाहू शकतो गुडघा आता आपण नदीच्या आधी एकदम 200 मीटर लांब आहोत तरी देखील गुडघा कमरे इतकं पाणी जे आहे ते इथे पाहायला मिळत आहे। त्यामुळे जे आहे नक्कीच आता नगर शहराची जे जनजीवन आहे ते विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नागरिक आहेत, नागरिक सध्या पाण्याचं जे आहे ते सगळं आनंद घेताना दिसत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर।